सगळ्यात आधी अर्धा किलो तुरीची डाळ, अर्धा किलो चणा डाळ, अर्धा किलो मूग डाळ आणि पाव किलो मसूर डाळ आणि त्याची अर्धी उडीद डाळ घेतली. 5 ते 6 चमचे जिरे आणि 5 ते 6 चमचे धने घालायचे. आता इथे धने माझ्याकडे पूड ऑलरेडी केली होती म्हणून मी नंतर घालेन. हे गिरणीतून आपल्याला दळून आणायचं आणि दळताना रवाळ असा ठेवायचा आहे, जास्त बारीक नाही करायचं. म्हणजे आपण आमटी किंवा भाजी करेल ना तर छान मसाला मुरतो आणि ते विरघळतात आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये पटकन शिजतात. तर यामध्ये काय करायचं, चवीनुसार लाल तिखट, मीठ आणि हळद टाकायचा. आणि मी धने पावडर तिथे टाकली नव्हती कारण ऑलरेडी माझ्याकडे धने पावडरची पूड तयार होती, मग ती टाकली 2 चमचे आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं बनवायला मला थोडा वेळच झाला कारण गावी जाणं आलं, त्यात यात्रा वगैरे झाली आणि गावावरून येऊन सगळी साफसफाई आणि त्यानंतर मग हे आता पाणी टाकून ना हळूहळू आपल्याला मळून घ्यायचं आहे. कारण हे पाणी थोडं थोडं करतच घालायचं आहे. एकदम घातलं की पातळ होऊ शकतं. तसं तर पाणी खूप लागणार आहे आपल्याला, पण अंदाज घेत मळायचं आहे. सुरुवातीला पाणी टाकून थोडंसं मळून 10 ते 15 मिनटं रेस्टला ठेवायचं आणि नंतर तुम्ही बघू शकता अजून थोडं घट्ट झालं तर वरतून परत पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं. आपल्याला ह्याचे सांडगे वळता येतील. म्हणजे आता हाताने तुम्ही बघू शकता, मी नंतर तुम्हाला करून दाखवेनच, पण परत एकदा पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं. सैलसर आपलं हे पीठ झालं पाहिजे. आता हे मळून झाल्यानंतर थोडंसं आपलं घेऊन बघायचं आणि मी दाखवल्याप्रमाणे असं छोटे छोटे सांडगे ह्याचे टाकून घ्यायचं किंवा कोचून घ्यायचं. आमच्याकडे ह्याला सांडगे कोचायचं असं म्हणतात. तर सुरुवातीला तुम्हाला जर का हे इझी जाईल, नंतर हात चिकट होत असाल ना तर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हात डिप करायचा आणि परत कोचायला सुरुवात करायचं. म्हणजे तुमचा हात पण चिकट होणार नाही आणि इझिली सांडगे आपले खाली पडतील. तर ही टिप तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता उन्हात बसायचं झंझट नको म्हणून मी ताटामध्ये सगळे घातले. तर 3 ते 4 ताटं भरले. 2 तास लागला मला, एकटीनेच करत होते त्यामुळे. आणि नंतर मग टेरेसवर ही ताटं उचलून ठेवायचे. उन्हात कोण बसायला सांगितलं आहे. तर ही टिप पण आहे, तुम्ही सुपामध्ये, चाळणीमध्ये किंवा ताटामध्ये घरातच घालू शकता आणि मग उन्हात घेऊन ठेवू शकता कारण ऊन भरपूर आहे. आता 2च दिवसात माझे सांडगे पूर्ण कडकडीत सुकले होते. तुम्ही आवाज ऐकू शकता. आता याची भाजी कसं बनवतात हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच. तोपर्यंत चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.